हेलो एवरीबॉडी, वेलकम टू आवर न्यू वीडियो और वो भी आपके अपने चैनल में जिसका नाम है द ब्लॉगर नर्स। मैं आपका दोस्त होस्ट प्रमोद तोरस का स्वागत करता हूँ आज के नए वीडियो में। तो बेसिकली बहुत टाइमों बाद मैं वीडियो शूट कर रहा हूँ क्योंकि जैसे सबको पता है बारिश का टाइम चालू हो गया और मैं एक नॉर्मल घर में रहता हूँ जो चौल में बिलोंगिंग है। तो प्रॉब्लम ये होता है कि उसमें कि बारिश के आवाज़ साउंड्स ज़्यादा आते हैं और लाइट इश्यूज़ भी बहुत हो रहे हैं, लोड शेडिंग्स वगैरह के इश्यूज़ भी बहुत हो रहे हैं। और जैसे अभी भी वीडियो शूट के टाइम पे भी देख रहे हो कि वन साइड लाइट आ रहा है, सेकंड फ्रेम मेरे को शूट करने नहीं मिल रहा है, लाइट का इश्यूज़ भी आ रहा है, माइक का इशू भी आ रहा है। धीरे धीरे सारी चीज़ें सॉर्ट आउट करने की तैयारी करेंगे अपन, जैसा हो सके वैसा पॉसिबल करेंगे अपन। और सेकेंडली मेन बात ये है कि मेरे टाइम टेबल्स भी आ गए। जो मेरे सप्लीमेंट्री एग्ज़ाम है, जो कर्नाटका नर्सिंग से है बिलोंगिंग, उनको पता रहेगा कि सप्लीमेंट्री एग्ज़ाम है मेरा, तो उसके भी व्लॉग्स आएंगे। तो हाँ, व्लॉग्स नहीं आने की रीज़न मेनली बारिश, क्योंकि मुझे बाहर शूट करने मिल नहीं रहा है। एंड सेकेंडली मैं एलर्जेटिक हूँ बारिश के पानी से, मुझे बारिश का पानी नहीं जमता है। मुझे यानी कहीं भी इनर बॉडी में मेरे को यहाँ पर लग जाए, मुझे वो टच हो जाए तो मुझे वो फिर रैशेस होने चालू हो जाता है और मुझे एलर्जेटिक होते हैं, इचिंग वगैरह होती है। रिसेंटली मेरे को वापस हुआ था ये चीज़, तो जिस वजह से मैं अवॉइड करता हूँ रेनी सीज़न, और इसलिए मुझे ये रेनी सीज़न पसंद भी नहीं बाय द वे। तो मैं ट्राई करूँगा फिर भी जैसा एज पॉसिबल हो सके। और बाय द वे इट्स माई बर्थडे मंथ, तो देखते हैं 500 सब्स हो पाते कि नहीं। 500 सब्स जल्द से जल्द हो जाए तो उसके बाद अपन करेंगे गिव अवे, जल्द से जल्द करेंगे। और हाँ, बर्थडे मंथ से तो व्लॉग्स आएंगे, व्लॉग्स बहुत जल्द आने वाले, बहुत कुछ नई चीज़ें आने वाले, बहुत सारे नए एक्सपीरियंस करने वाले अपन, तो वो भी चीज़ें आएंगे। तो धीरे धीरे करेंगे, बट टाइम लगेगा, पर हो जाएगा वो भी चीज़ें। जैसे बैंगलोर की ट्रिप, ट्रेन ट्रैवल, मेरी पूरी गैंग, पूरी नहीं मतलब ऑलमोस्ट आधे जन आने वाले, पूरे जन नहीं आने वाले। जिनको सप्लीमेंट केटी लगी उनको, मेरा भी नंबर है उसमें। हाँ भाई, मेरा भी नंबर है, क्योंकि नर्सिंग से मुझे उतना ज़्यादा लगाव नहीं है जितना होना चाहिए, फिर भी है। और दूसरी चीज़ रही बात, ऑडियो इश्यूज़ आपको थोड़े बहुत आएंगे क्योंकि मेरे घर में सारे फैंस चालू है, क्योंकि भले बारिश कितना भी गिर रहे हो फिर भी गर्मी हमें फटे हो रही है, ठीक है। तो आज का वीडियो रहने वाला है रिएक्शन वीडियो, विनायक माली के ऊपर रिएक्शन वीडियो रहने रहेगा। तो विनायक माली एक आगरी कोली कॉमेडियन है, मराठी वीडियोस बनाते। आज का वीडियो होगा मराठी वीडियोस। तो मैंने बहुत से रिएक्शन चैनल देखे जो कॉमेडी वाइन सपोर्ट करते हैं वो, बट वो खुद महाराष्ट्र होके कभी विनायक माली का वीडियो उन्होंने किया नहीं। तो मैंने सोचा कि मैं क्यों नहीं करूँ, कि सब कर रहे तो अच्छी बात है, बट ये भी बंदे के पास भी टैलेंट है और ऐसा नहीं है कि छोटा मोटा है, मिलियंस में इसकी भी सब्सक्राइबर है। तो पब्लिक इसको क्यों नहीं देख रही है? देखती है पर अकेले में देख रही है, ना ही इनका रिएक्शन किया जाता है ना कुछ। तो भले मुझ पे इस पर कॉपीराइट भी आ जाए तो भी कुछ फ़र्क नहीं पड़ेगा, बट आई विल डू दिस। और विनायक माली के वीडियो पे करेंगे। तो आज का वीडियो होने वाला है विनायक माली का, जो है माझी बायको सीरीज़ का। उनके बहुत सारे सीरीज़ है, शेठ मानूस, माझी बायको, बहुत सीरीज़ है। तो उसी में का एक सीरीज़ है माझी बायको, जो कि मराठी रहने वाला है। तो भावांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे मराठी। और मुझे कमेंट में बता दिया करो यार, तुम लोगों को क्या चाहिए, रिएक्शन वीडियो चाहिए, व्लॉग चाहिए। और शॉर्ट्स तो मेरे आते रहेंगे। अभी बीच में 2-3 दिन जरा तबीयत अप डाउन चल रहा था, तो उस वजह से थोड़ा इशू हुआ, पर अभी आते रहेंगे। तो हाँ भाई, थोड़ा जब नया कुछ वीडियो रहता है तो उसमें थोड़ा टाइम जाता है, क्योंकि एक्सटेंड हो जाता है, मेरे को सब चीज़ें समझानी पड़ती है। आधे जन को पता रहता है कि वो आर्टिस्ट कौन है या किसके बारे में रिएक्ट कर रहा हूँ, पर किसी को नहीं पता रहता, तो सारी चीज़ें बतानी पड़ती हैं। तो जैसे कि अभी थोड़ा क्यास बढ़ेगा, बारिश का टाइम है, तो थोड़ा समझ के ले लेना। अभी जुलाई महीना चालू हो गया है, अब धीरे धीरे अगस्त आएगा, श्रावण महीना भी चालू हो जाएगा, फिर वो भी सब अपने को गणपति ब्लॉग्स एंड ऑल सब चीज़ें दिखाऊंगा जैसा हो सके पॉसिबल। तो भाई बर्थडे आ रहा है नज़दीक, बर्थडे ब्लॉग्स भी आएंगे जल्दी, तो वो भी करेंगे अपन। पर मैं एज अ बर्थडे गिफ्ट 500 सब्स कर दो यार, कर दो जल्दी जल्दी जाके उधर सब्सक्राइब बटन हिट। तो चलो बढ़ते अभी, बहुत हो गए बकचोदी, रिएक्शन की तरह लेट्स मूव। बारिश का आवाज़ ज़ोरदार आ रहा है, तो थोड़ा इश्यू हो सकता है मेरे साउंड को लेके भी, तो थोड़ा समझ के ले लेना। मैं हो सके उतने ऊंचे लेवल में बात करने की कोशिश कर रहा हूँ। तो भाई रिएक्शन अभी चालू करते हैं, क्योंकि मैं थोड़ा सेटिंग कर रहा था ज़रा। तो अब शुरू किया जाए, 3, 2, 1 एंड हियर वी गो।
वाटते इथं मला. किती दिवस झालाय खटारा बदला बदला बोलते मी, तुम्ही काय ऐकता का माझा? नुसती इज्जत घालवायला घेतली. चालू तरी होतंय, तुम्हाला बोलते किती वेळा घ्या घ्या ना घ्या. याची गाडी चालू होईल का? मला तर नाही वाटत याची गाडी चालू होणार. नुसती इज्जत घालवायला घेतली. चालू तरी होतंय, तुम्हाला बोलते किती वेळा घ्या घ्या ना. ऐकता का तुम्ही माझा कधी? इथं लोक खातान चहा खारी बटरा आणि तुमची चालू नाही होय खटारा. ती फटाक्यासारखी उपास ते लोकांचं बोल बोलते नवऱ्याला कमाल. इज्जत घालवायला घेतली इथं. लोक बघा व्हिडिओ काढतात आणि नंतर उद्याच्या ग्रुप मध्ये येते आपल्या व्हिडिओ धक्का मारते बायको म्हणून. आता लास्ट धक्का मारते ना, आधीच संजय याच्यातून धक्का नाही मारणार. इज्जत घालवायला घेतली, लगीन करून धक्का मारायला आणली इथं. काय ग पायल, काय करते? हे गाडीला धक्का मारते. गाडी इतर खटारा आहे खटारा. भाऊला सांग नवीन घ्यायला. भाऊ गाडी काही खटारा झाली. वहिनी तुमच्या नवऱ्याची सायकल तरी आहे का? इज्जत नाही ठेवली, गावभर इज्जत घालवली माझी. कुत्र्याची किंमत नाही. दाखवते त्यांना सांगतात दाखवते. मेरे को है ना इसका एक सही लगता है कि मतलब ये अपने कम्युनिटी को ना बहुत ज़्यादा आगे रखता है. मतलब आगरी कम्युनिटी जो है मोस्टली ये अपने लैंग्वेज में ही बनाता है. जो है आगरी भाषा इतना हार्ड नहीं है, ईजी रहता है, समझ में आ जाता है. मराठी भाषा है बस थोड़ा कोली टच रहता है उसके अंदर. तो मेरे के लिए वो ईजी पड़ जाता है, सिमिलर होती है मेरे को. तो मेरे को अच्छा समझ में भी बराबर आ जाता है, सब ईजी पड़ जाता है. और हाँ वो उसका कल्चर छोड़ता नहीं है, वो कल्चर उसने पकड़ के रखा है. याची गाडी खटारा आहे. तुला किती वेळा मी सांगले हे टावेल रातचे सुकट टाक सकाळच्या आंघोळीला माझे वांदे होतात. हे ओले टावेल आणि तुला माहिती आहे ना ताजं सुटतं अंगाला. म्हणून तुम्हाला बोलते स्कूटी घ्या नवीन. आता ते भाऊ बघा कसं चालेल सर्व चड्ड्या लावतात, तसं तुमचं टॉवेल पण लावलं असतं मी. आता नवीन स्कूटी असते आपल्याकडे तर मी पण लावलं असतं टॉवेल. आता कुठे लावू मी? भाऊ तुमची चड्डी सुकून झाल्यावर सांगा, माझं टावेल सुकवतो. जावाला आण, जावाला आण. हे काय नुसता भात खाऊ, त्याच्यासोबत पापड लोणचा काय पद्धत? त्याच्यासाठी दुकानावर जावं लागतं. जा. स्कूटी असती तर दुकानावर गेलो असतो. अरे एवढे वर्ष काय घरात स्कूटी होती का? मला स्कूटी पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही जा स्वतः स्कूटीवरची घेऊन या, तेव्हा मी तुम्हाला देतोय. स्कूटी असती तर सुरकन गेलो तर सुरकन आलो असतो. का बसत? एक दिवस बिना पापड लोणचा का मारायचा नाही मी. तरी मामा बोलत होता तुझ्याशी नको लगीन करू, हिच्याशी नको करू लगीन. हा मला हौस नव्हती तुमच्याशी लगीन करायची. पाणी तापला का? हे चल आंघोळ करून घेऊ दे, मार्केटला जायचं आहे मला. पाणी पण मीच देऊ तुम्हाला, जेवण पण मीच वाढू. आता फक्त घास भरवाचा राहिलाय. मोलकरीण म्हणून टाकली मला इथं. एवढा असेल ना मोलकरीण घरून घेऊन या. एक गोष्ट मागते तुमची इथं, गाडी मागताय ती पण तुम्हाला घेता नाहीये. गप 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 शांतपणा करते. एका स्कूटीसाठी माझा आकाश जीव घेतलाय बाईनी. डोक्यावर बसते नुसती स्कूटी मागते. लोकांना काय सगळ्यांना गाड्याच आहे का?
आमचा बापू सायकल फिरायचा. एवढा असेल ना स्वतः स्वतः घ्या. मी नाही राहू. घेईन मी. मला काय हात नाही दिलं का देवानी. यांची ना सारखी कटकट दोघांची. हा सकाळची संध्याकाळची निस्ती कुत्र्यासारखी भांडती असतात. मी काय पाणी घेऊ नाही शकत. या तुम्ही. आणि लग्न आधी पण मी पाणी घ्यायचो. आता तू आता नको शिकवायला येऊ मला. पाणी गरम आहे. जावा, जावा. भाजवली मला. हा, काय करू जावा? हा, किती पण भाजवलं माझं. जावा, याच्या कटकटीत मला भाजवली. अरे द्यावा तू आटच लागली जा. अरे नाही बाबा, तू नको टेन्शन घेऊ. नका एवढं भाजलो मी. नाही 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 भाजलो, नाही भाजलो. आई तुझं टेन्शन नाही मला. मी पाणी तापवलं होतं. आता आंघोळ कशात करू. अरे मी बाबा, तुमचं काय चाललंय? माझं एवढं पाय भाजवलं आणि म्हणतात माझं पाण्याला टेन्शन. म्हणजे माझं टेन्शन नाही तुम्हाला. हा, तुझा जीव चालले पाण्यामध्ये नाही. या बाईला चालले कुठीवर. सारखी कुठी 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 चाललं तुझा. हा, तर मी एवढी जास्त नाही बरोबर बोलते ती. त्याला पाहिजे स्कूटी ना फुटी. आई तुला माहितीये स्कूटी घेतलं आपल्याला काय काय करता येईल. लोकांची पाचवी असू दे, हल्दी असू दे, लग्न असू दे, भांडी घासायला पण आपण स्कूटीवर जाऊ, कपडे धुवायला पण आपण नदीवर स्कूटीवर जाऊ. कमी वाटेल का तुझी मैत्रिणी सांगली. लय इज्जत वाढेल आपली. लोकांना जाता जाता बोलतील ती मग कमलाबाईची सुद्धा स्कूटीवर चालली. बाई स्कूटीवर चालले. कमलाबाईने ती स्कूटीवर चालले. ती बघ बँकवाले आल्या. कमलाबाईच्या पोराला उचलून द्यायला पैसे पिटले नाही म्हणून स्कूटी घुसरायला. ती बघ तिथून स्कूटी घुसरायला आल्या लोका. तुम्हाला काही समजतंय का. अरे पैशाच्या गोष्टी माहिती आहे का तुम्हाला. आज फायनान्स एवढा घर चालवता म्हणजे काही खाऊ नाही. हा, कांदा 20 रुपये झाल्या, बटाटा 40 रुपये किलो झाले. तुम्हाला समजतंय का काय. घेऊया ना आपण स्कूटी. अरे तुमचा डोका फिरलं का काय. ठीक आहे घेऊया का नको आपण नुसती किंमत काढून येऊ. किमतीचं काय गरज आहे. ऑनलाईन पण दिसतं. घ्यायची नाही पण फक्त किंमत करायची. चलो चल. चला ना. इथेच फसतो. इथेच माणूस फसतो. अरे पण ज्यांनी कोणी यांची सिरीज बघितली नाही तर नीट जाऊन बघा एकदा. शेट माणूस बघा, त्याचं बायको सिरीज बघा. क्रेझी खतरनाक आहे भाई, खतरनाक. एकदा चेकआउट करा. हा मी जास्त बोलत नाही कारण मला ह्याचे व्हिडिओ जाम आवडतात. मी याचे व्हिडिओ खूप बघतो आणि मोस्ट ऑफ हा एक नंबर इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी. हा पण म्हणजे महाराष्ट्रामधला एक माणूस आहे आणि निघाला, एवढं वरती गेला, एवढं पुढे गेला. सध्या तो हल्लीच आता जपानला पण जाऊन आला आहे व्हिडिओच्या थ्रू, फक्त यूट्यूबच्या थ्रू नाही. हॅट्स ऑफ आहे विनायक दादा. बघत असशील तर हॅट्स ऑफ आहे. गरज काय पण. हा, चालेल चालेल चल. गाडी घ्यायला आले मी हिरो. आता माझं ATM होईल झिरो. ऐका ना आपण लाल कलरची स्कूटी घेऊ. हा? आपण फक्त बघायला आलो. आणि याची एक म्हणजे ना खासियत आहे, जेव्हा पण हा माझी बायको सिरीज करतो ना, ह्याचे फिक्स कपडे आहेत. व्हाईट शर्ट आणि खाली फॉर्मल पॅन्ट. आणि जेव्हा शेट माणूस करेल ना, ब्लॅक शर्ट खाली फॉर्मल पॅन्ट. म्हणजे तर लुकच त्यांनी फिक्सच केलं त्याचा. एक नंबर लुक आहे. घ्यायच्या बिच्या गोष्टी करू नका. आधी सांगतो येणार पण नाही मी. फक्त बघायला चाललो चला. केवढा भारी आहे का ही? गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून मॅडम. बघला मला मॅडम बोलली. मॅडम बोलणार नाही. ते आपण पैसे देतो त्याच्यात इन्क्लुडेड असतात म्हणून मॅडम बोलतात. कधी गावात तुम्हाला कुत्रा तरी विचारतंय का. आईला पण मॅडम बोलली. फक्त बघायचं. नमस्कार मॅडम. घेऊया ना. आम्हाला जायचं आहे फिरायला एकदा. घ्याल ना. अरे का ऐकू दे. समोरचा माणूस काय बोलतो ऐकू दे. मला आवडली आपण घेऊया. टीव्ही मध्ये पण ऑप्शन आहे. दोन्ही ऑप्शन आहे. पेट्रोल नको. आता तुझा मला इलेक्ट्रिकचा आहे. इलेक्ट्रिक गाडी घेऊ आपण. घोडा सायकल चालवते आणि इलेक्ट्रिकच्या जमान्याच्या गोष्टी करते. चला इलेक्ट्रिक गाडी घे. महाग असेल इलेक्ट्रिक. तुला समजतंय का. Oh, savage. बंदा मौका नहीं छोड़ता है बेबी की इज्जत निकालने का. इलेक्ट्रिक मध्ये किती महाग आहे तुला माहिती आहे का. इलेक्ट्रिक गाडी म्हणजे डोक्याला ताप आहे आमचा. म्हणजे घरी आहे ना
फक्त लाईट बिल येते 5 ना 7 हजार लाईट बिल येते. ही घेतल्यावर 10,000 येईल. नाही एवढं बिल नाहीच सर. अरे कुठं असेल दिले ते काहीतरी सांगतो तू आखी लावली नाही आपली चोरीची काय इथं लोकांसमोर कशाला बोलते? तुला काही समजतंय का? त्यांनी पोलिसात केस बीस केली तर किती बिल येते म्हणजे? नाही सर एवढं बिल येत नाही त्याच्यात. याच्यामध्ये काय माहित आहे, तुम्हाला एक फुल चार्जिंगसाठी फक्त 40 रुपये बिल येईल तुम्हाला याच्यामध्ये. एक फुल चार्जिंग म्हणजे 100 रुपये 40 रुपये 100 किलोमीटर चालेल तुमची गाडी. मस्त आहे गाडी, आपण घेऊया नाही. ती सर तुम्हाला 5,000 EMI मध्ये येईल फक्त. हो फक्त 5,000. 5 त्रिक 18. म्हणजे आपण एक काम करू, एक स्कूटी आईला घेऊ, एक स्कूटी मला आणि एक स्कूटी तुम्हाला. 3 स्कूट्या घे. अगं येडे, तुला EMI चा अर्थ तरी माहिती आहे का? 5-5 हजार EMI म्हणजे बँकेतून 5-5 हजार रुपये महिन्याला कट होतील. मग आपण एक काम करू, जेवढा पगार येईल ना त्यातून सगळं काढून घे. घेऊया ना. इपिक रिएक्शन भाई. परत एकदा त्याला कट होतील. मग आपण एक काम करू, जेवढा पगार येईल ना त्यातून सगळं काढून घेऊ. घेऊया ना. टीव्ही पण आहे का विकायला? नाही सर आम्ही टीव्ही नाही, फक्त बाईक आहे गाड्या दिसते. टीव्ही पण घ्यायचे का? आम्ही भाऊ फक्त किंमत बघायला आलं. यांना फक्त किमती सांगू, कसं करा घ्यायचा बघू. पगार बिगार झाला नाही अजून, त्याची मुलं फुकट काय दाखवत बसू नका जास्त. ही पण मस्त गाडी आहे रे, पण पोहाचा माझा काय ऐकतच नाही ना, बायकोचाच ऐकत राहिले. मी तर लई भारी आहे रे, पण ऐकल तेव्हा ना माझा पोरगा मला काय बोलायचं आहे. हल्ली काय बायकांचाच ऐकतात. हे बाला, अरे ही मस्त गाडी आहे. हे बाला, हे बाला, अरे काय आता लक्ष आहे का? एक गाडी घेऊया. एक गाडी. मला काय समजतं का? एक गाडी घेऊया. अरे ये समोरची पण बघ, साईडची गाडी लय भारी आहे रे. अरे ये ना ये. आपण इथं किंमत काढायला आलो ना, तू कशाला अशी वागते? तुला माहिती आहे का संसाराची गाडी चालवणं किती कठीण काय आहे? काय तुम्ही माणसाचं फायनान्शियल पण काहीतरी गोष्टी असतात. आज कांदे 20 रुपये झाले. आईंची तर तरी बघा, आईच्या गुडघ्यांचा तरी विचार करा. त्यांचं गुडघं दुखताना त्यांच्यासाठी तरी गाडी घ्या. त्याच गुडघ्यावर भांडी आपटतस, काय कोटपण करतस. घेऊया ना आपण गाडी. कसं गाडी मागतो नाही. अरे लय कठीण आहे संसार सांभाळणं. तू अशी नाही बोलू शकत, लक्षात ठेव. तुला बोललो होतं मी, गाडी बघायला आलो फक्त, घ्यायला नाही आलो, लक्षात ठेव. बायकोचा बहिरी अजिबात ऐकत नाही. मी आवाज करू शकते तुला हा? मुली आहे का तू? त्याच्या काचा बिचा फोडशील. चल चल पहिले. अरे तू मला आणले कशाला हा? तू माझी पसंतीचे एक सुद्धा काय बोलत नाही, घेतो मगून हा? त्या बायकोचं येतो चल. भाई आपण एक कोली बँडचा फॅन आहे भाई. डीजे विजे माझ्या नाही. बँजो लवर. माझी पसंतीचा घेशील ना हा? चल. कशाला आणली मी या लोकांना इथं? मस्त आहे ना ही गाडी. आपण ही गाडी घेऊया. घ्यायची ना. आता आलो, जरा किमती काढल्या, घरी जाऊ, जरा विचार करू, मग ठरवून घेऊ. कसल्या किमती? कसला विचार? बस झाला तुमचा. गेली 4 वर्ष झाली नुसतं आपण किमती काढून जातो. त्याच्या पुढे 10 वर्ष होती आपण आता किमती बघून जातो. आपण माणसाला किमती काढायला नको का? या बघा, मला काय माहिती नाही. मी इथून गाडी घेतल्याशिवाय जावत नाही. एकच गाडी मागतोय ना. तर लोका बघता तुला समजतंय का काय? आपण हरिपूरला जाणार तो हिमालयात आणि लिहिली कुठं अलिबागला. त्या मला नंतर समजला का हिमालयात समुद्र आलं कुठून. बस झालं तुमचा. मला स्कूटी पाहिजे म्हणजे पाहिजे. काय नाही, मस्त गाडी आहे. म्हणजे घेतात ना. लोकांसमोर माझी इज्जत काढू नको. जाऊ घरी, चल विचार करू. घेतात ना. घ्या ना. एकच मागतोय ना. परत नाही येणार तुमच्या घेऊ. चल. इलेक्ट्रिक गाडी आहे, ती बरी आहे, दिसायला पण चांगली दिसते. त्याच्याशी एक शेवटची किमतीचा बोलून घेऊ. कितीला देतोय, कितीला सोडते बघू. हा
चालेल चला मग. फक्त त्याच्यासमोर जाऊन काय बोलू नको, ही गाडी मला आवडली हे बी काहीच बोल. शांतच आहे, मी तर काय बोललो पण नाही. चला. दोन वाकरा करून सांग, दोन वाकरा. या सर कशी वाटली गाडी, आपल्याला आवडली? हा मस्त आहे गाडी ना हो. एवढी पण कास नाही, बरी आहे. काय आता तोपर्यंत बोललो का आवडली म्हणून. भाऊ तुम्ही किंमत नाही ना कमी करत म्हणून काय असं बोलत. तुम्ही किंमत कमी करा. हा. तुला समजतंय का काय? तुला काय अक्कल आहे का? तू बावलट बाई, तुला बोललो होतो ना, बोललो होतो ना, तू सांगू नको त्यांना आवडली. एकदा त्यांना समजलं आवडली गाडी, ती किंमत मारायला कमी करते. तुम्ही नाही बोललो का भीती वाटते मला. सर तुम्ही किमतीचं काय टेन्शन घेऊ नका. आपल्या HM मोटर्समध्ये आहे ना, तुम्हाला डिस्काउंट पण होईल. तुम्ही टेस्ट राईड घ्या, तुम्हाला नक्की गाडी आवडेल. ब्रँड प्रमोशन कसं करावं ते ह्याच्याशी तर नाही. आणि पहिली बाय बघितली जिला बार्गेनिंग करताना एवढं प्रॉब्लेम होतं. नाहीतर मी भाई बार्गेनिंग करायला जातो ना, तिकडे जर 700ची असेल तर तिकडे 500 रुपये फक्त बोलून येईल. पण माझी आई वगैरे कधी गेली 700ची गोष्ट 200 रुपये, मग मला असं वाटतं अरे यार, हा देईल का 200 रुपये? पण तो देतो यार. आणि जर मीच ते विचारलं तर आगे जाओ फिर कभी आना. तुम्ही चालून बघा. स्किल आहे बाकी HM मोटर्समध्ये आपली सर्व्हिस पण आहे, सेल्स पण दोन्ही पण आहे. सर्व्हिस वगैरे सगळं माहितीच नाही. एकदा चालून तर बघा गाडीचा. फुकट आहे ना टेस्ट ड्राईव्ह. हो सर, फुकट आहे, फ्री आहे. काय सर? आपली नवीन गाडी. अरे ही आपली गाडी नाही, ही टेस्ट राईडची गाडी आहे. तुला समजतंय का? मग ही कसं आणली आता. नवीनच आणायची ना. ठीक आहे सर, टेस्ट राईड हेल्मेट घ्या, गाडी चालून बघा. आपली हिरो विदा नवीन. अरे याला ते असं ठेचत नाही का. ही रिक्षा नाही, ही स्कूटी आहे. हो बाजू. आई तू थांब, मी आलो टेस्ट राईड घेऊन. याच्यासाठी तू घेऊन आलास का मला. बायकोचा बैल तू. हा तिला घेऊन चालले पाण्या पावसा म्हणा तुम्ही का बस काय. हा तिला घेऊन आता मला हल्लीच कसं आहे तुम्ही. हा तू उतर. आई तू बस, आम्ही आलो टेस्ट राईड घेऊन. हा म्हणजे मला इथं तुम्ही टाकून चालले हो का. आईला घेऊन बरोबर जात, मला कधी घेऊन नाही जाव. मग आता करू काय? तुम्ही उतरा, आम्ही दोघी जाऊन येतो. हेच असतं भाई, लग्नानंतर हेच असतं. कोणाचं ऐकावं आणि कोणाचं नाही. माझं जरी झालं नाही, पण जेवढ्यांना बघितलंय सेम कंडीशन. कुछ बोलूंगा तो विवाद हो जाएगा भाई. मला टाकून चाललेलं. तुला गाडी चालवता येते का? येत आहे. तुला येते ना चालव? मी नाही चालवता. तुला समजतंय का? हा सगळं समजतं. काय झालं ना गाडीला एक स्क्रॅच जरी पडला ना, नाही तेवढं तरी चाललो आम्ही. सर मॅडम चालवतात ना गाडी? हो म्हणजे बरेच दिवसापासून चालवतात ना. कधीपासून चालवतात? हे आता 7-8 वर्षापासून. नाही, कारण थोडा कंट्रोल त्यांचा. भाई नो ऑफेन्स, पण कसं आहे, मी आणि माझे मित्र जेव्हा आम्ही कधी चालतो ना आणि असं समोरून कोण बाई जर गाडी चालवत असेल, इव्हन तो 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर, आम्ही 10 फूट लांब होऊन जातो. भाई सांगता नाही येत आणि कधीही काही होतं. बाकी काय ना, म्हणजे ते कांदानी ड्रायव्हर आहे. तुझा बापूस पायलट होता बसचा. आपण बाकी डॉक्युमेंटेशन करायचं सर, गाडी आल्यावर पेपरवर वगैरे. गाडी आल्यावर केलं तर नाही चालणार का? का सर, काय प्रॉब्लेम नाही येते. काय नाही, तो पेन नव्हता आणला मी फक्त काल्या शाईनी लिहतोय. नाही तुझा पण सही काल्या ये ना सर. हा. काय झालं? सर आपण बुकिंग फॉर्म वगैरे भरून घेऊया. तुमची डिटेल्स सांगा मला, आपण डॉक्युमेंटेशन वगैरे करून देऊ. हां, नाव वगैरे सांगा मला, सगळं डिटेल तुमची आणि डॉक्युमेंट्स वगैरे. ती तुमची गाडी टेस्ट राईडला दिली ती काय साधी आहे ना? तिथे काय डेमो असतील ना पार्ट, सगळं खोटं पार्ट? नाही ओरिजिनल असतं.
ते पण असतं ओरिजिनल आपली नवीन गाडी असते तशीच ती नवीन गाडी आहे हां म्हणजे तिचं काही बिघडला कोणी चालवताना असं काय असं हे नाही ना पण एवढा नाही बिघडत नाही तसं काय त्याचं नाही कुठलं चालकाने बिघडवली काय झाला बिला तर काय खर्च बिर्च काय असं भरून द्यायला लागत नाही ना. खर्च वगैरे असं तर ते बघायला लागेल काय आहे किती काय प्रॉब्लेम झाला तर मग ते आपण करतो चेक करतो पहिले गाडी आणि नाही सांगतो काय झालं सर कुठं काय घ्या काय नाही काय ग तुला गाडी चालवता येत नाही काय? मग अशी काय चालत तू वाचली ती? आणि जर तुम्ही मला पारलीत ना तर बघा माझा हरण हात तुला हे करायला लागेल दुर्वाला लागेल. अगं तुम्ही चाला एक गिरेगा नाव वगैरे करू जर माणसाने ती टेस्ट राईडला गाडी गेली आणि ती गाडी काय झालं त्या गाडीला टेस्ट राईडची गाडी खराब झाली त्याचे पैसे भरायला लागतील का? आता बघू आपण ते गाडीत काय झाले का तुमचं काय प्रॉब्लेम झाला का सर अगं मच्छी मार्केटमध्ये कुठे बरं तुम्ही साईन वगैरे करून देऊ सगळं सर तुमची सही अशी कशी मला रांगोळ्या करायची लय आवड होती मग तेव्हापासून माझी अशी सही झाली. कलर किती आलेले सर कुठला कलर पाहिजे मला आधीच सांगून ठेव नंतर माझ्या डोक्यामध्ये कटकटी करू नको. ऐकतो तू सांग तो कलर घेऊन नंतर माझ्या डोक्यामध्ये कटकटी करशील काय आई पडल्या मी तशीच टाकून आलो त्यात लवकर. गाडीला काय झालं नाही ना म्हणजे आईला आई हात दिसत चालू लवकर. काय झालं पैसे किती भरायला लागतील माहिती का? अरे देवा सुनेचं वाटलं होईल का मला मोडलं माझं. अरे देवा हा तर गाइस ये था आज का वीडियो. विनायक मालेगा स्कूटी ही खतरनाक क्लास ॲज एक्सपेक्टेड. व्हिडिओ जास्त लांब खेचला नाही त्यांनी. जे काय त्यांचं तेच मतभेद नेहमी बायकोसोबत असतात आणि त्याचे जे मतभेद त्याच्या घरी चालूच असतात सेम चालूच आहेत. काहीच सांगता नाही येणार. आणि भाई क्रेझी शेट आहे विनायक. आता तुझ्या व्हिडिओज खूप पाहतो आणि फॅन आहे तुझा पण मी. नक्की जाऊन बघा तुम्ही हे व्हिडिओज. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आणि प्लीज दादा जर बघत असेल तर कॉपीराईट स्ट्राईक मारू नको. जे काय क्रेडिट असतील मी सर्व काय दिलेले आहेत. आणि आपुलकी बांधिलकी आहे आपली पण. भावाला बघा व्हिडिओ त्याचे आणि खूप शेअर करा लाईक करा. त्याचे ऑलरेडी चिक्कार फॅन आहेत. त्यातला मी पण एक थोडा फॅन आहे. मी पण बघतो त्याचे व्हिडिओज वगैरे. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून काय हवं आहे व्हिडिओमध्ये काय बदलाव हवेत. मला असं वाटतं की मला पण सेटअप लवकरात लवकर हलवावं लागेल कारण इथे खूप केऑस वगैरे होतं ज्यामुळे मला शूट करायला भेटत नाही. भांड्यांचा आवाज हे ते सर्व. आता घर आहे तर समजून घ्या भावांनो जरा. घरात आपलं काय बेडरूमवाला घर नाही आहे छोटासा घर आहे.
ज्यात आपण राहतो चॉलमध्ये आहे. तर सर्व काही थोडंफार असतो तर समजून घ्या, मोठा विषय आहे आणि फक्त हळूहळू सर्व काही करू आपण. माईक पण आला की ते पण सॉर्ट आउट होऊन जाईल, ते आवाज वगैरे पण तोवर जरा काळजीपूर्वक समजून घ्यावे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवू. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत एकदा सांगतोय, आणि नक्की आधी जाऊन ते दादाच्या चॅनलवर बघा, विनायक पाईंच्या चॅनल, आणि मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शनवर दिलेलं आहे, तिकडे जाऊन नक्की बघा. त्यानंतर माझा रिॲक्शन व्हिडिओ बघा आणि नक्कीच पहा सर्व काही. दादाला पण लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत चला, जय महाराष्ट्र.